मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केलेली आहे। वरईच्या विरडी चाळीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 8 ते 9 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप होतोय। तर गौरी गर्जेंच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली, मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असं त्यांच्या घरातूनच आरोप होतोय। काही घरातले नातेवाईक असतील, आई वडील असतील, मामा आहेत, ते मंडळी सर्व या ठिकाणी वरळी पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत। खरं तर ही घटना घडून अनेक तास घडलेले आहेत, अनेक तास उलटलेले आहेत, मात्र अद्याप न्याय मिळाला नाहीये। आरोप हा होतोय। नक्की मामा आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? आता खरं तर बराच कालावधी निघून गेलेला आहे, पोलिसांकडे तुम्ही आलात, काय नक्की त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आहे? काय रात्रीपासून आम्ही 2 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला आहेत, सकाळपर्यंत काही एफ आय आर केला नाही। अंजलीताईला बोलवलं, अंजलीताई आली, ते आतमध्ये आहेत, ते प्रक्रिया करतात, आम्हाला पण काय माहिती नाही। मृतदेह स्वीकारायचा कसा? अजून PM नाही, रिपोर्ट बी आताशी काय पूर्ण झाला आहे। आणि ती मुलगी डॉक्टर होती, ती अशी आत्महत्या करू शकत नाही। काय कारण सांगत, काही सांगितलं जात नाही। कारण काही सांगत नाहीत, ते प्रोसेस चालू आहे आतमध्ये म्हणते। रात्री 2 वाजल्यापर्यंत बसून येतो। मृतदेह बघितला का? भेट आम्हाला आतमध्ये सोडलं नाही, मृतदेहापाशी डॉक्टरांनी सोडलं नाही आतमध्ये। दबाव आहे का याच्यामध्ये? नाही, राजकीय दबाव नाही का, मग मृतदेहापाशी आम्हाला आतमध्ये सोडलं नाही नातेवाईकाला कुणाला। त्यांनी ती मर्डर करून ते पूर्ण फरार झाले, ती आत्महत्या करू शकत नाही। या डॉक्टर मुलीला न्याय मिळणार का? आणि जे पंकजा मुंडे यांचे पीए आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तर याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, ती देखील पाहूयात। आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती। आणि आज आईवडिलांची परिस्थिती काय, इतके ते काल त्यांना संध्याकाळी 6:45च्या आसपास जेव्हा कळालं, ते बीडमध्ये एका लग्नात होते, तिथून ते पूर्ण रात्र हे करून वरळी पोलीस स्टेशनमध्ये आले। घात झाला असेल तर आम्हाला तो ताबडतोब आम्ही सप्लिमेंटरी FIR करून 302चा गुन्हा करू असं त्यांनी आता आश्वासन दिलंय। म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात। मुंडेंच्या पीएच्या पत्नीनं आत्महत्या केलेली आहे, मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।